गावी आलेलो आहे, तर इथे यांना आपण 1 महिन्यापूर्वी इथे यांना ह्या झेंडूसाठी दिलं होतं, तर त्याचा काय रिझल्ट आला त्यांच्याकडनं जाणून घ्या. नमस्कार साहेब, आपलं नाव? शीतल प्रकाशी गवळी, गाव? गाव भोज. बरं, आज हा तुमचा जी झेंडू अधिक ऊस ही किती क्षेत्र आहे? हे आहे 1.5 एकर क्षेत्र आहे. 1.5 एकर क्षेत्र आहे. 1.5 एकर क्षेत्र. आणि 1.5 एकर क्षेत्रात तुमच्या हातामध्ये आज जी आपण ऑल इन वन जी टॉनिकची बॉटल दिली आहे, ही तुम्ही 1 महिन्यापूर्वी याला वापरली. हो, 1 महिन्यापूर्वी. बरं, वापरल्याच्या वेळेला हिची काय परिस्थिती आणि आता काय परिस्थिती आहे? वापरल्याच्या अजून रोप बारीक होतं आणि त्याच्यानंतर आम्ही हे ऑल इन वन हे मारल्यामुळे आपल्याला हे झेंडूसाठी फवारणी केलं, ते उसाला पण लागलं, तरी पण ह्याचा रिझल्ट चांगला आला. बरं, आता मला सांगा, तुमचं आता ह्याच्या आधी असं पीक येत होतं का, म्हणजे फवारणी करायच्या आधी? नाही, ह्याच्या आधी आमचं काही फवारणी आलं नव्हतं, असं पीक यायला नव्हतं. तर आता ही जे तुमचं 1.5 एकराचा पूर्ण प्लॉट आहे, त्या प्लॉटला तुम्ही रासायनिक खतं काय वापरलेत का? अजून काही वापरायला वापरलेलं नाही. मग हे आता किती महिन्याचं आहे टोटल? हे आता टोटल 2 महिन्याचं आहे. 2 महिन्याचा प्लॉट आहे. त्यांनी मागच्या महिन्यात आपलं ऑल इन वन टॉनिक झेंडूवर स्प्रे करायला दिलेलं होतं, त्याचा तो उसाव सुद्धा गेला, झेंडू आणि ऊस दोन्हीला स्प्रे केलं. तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही रासायनिक खतं अजून घातलेलीच नाही घालायला, अजिबात घालायला. मग तुम्हाला या 1.5 एकराला तरी रासायनिक खत घालायला किती खर्च आला असता आतापर्यंत? तरी पण 1.5 एकरला आमचं एक 15,000 पर्यंत जायचं. 15,000 पर्यंत यांचा खर्च जाईत होता. खरं ऑल इन वन 2 लिटर त्यांनी ह्याला स्प्रे केला. स्प्रे केल्यानंतर म्हणजे 12 दुनी 2400 रुपये मध्ये असा 15,000 रुपयेचा रिझल्ट त्यांना आलेला आहे. तुम्ही मारून समाधानी आहे? बरं, पुढच्या शेतकऱ्याला हे काय सांगाल तुम्ही? कसं आहे, हे पुढच्या शेतकऱ्यांनी हे वापरू शकता तुम्ही, आणि हे चांगला रिझल्ट आहे. तरी रासायनिकपेक्षा आपलं रिझल्ट चांगला आहे. तुम्ही रासायनिक खतापेक्षा रासायनिक खते येणं कमीच होतात, रिझल्ट सुद्धा चांगला येतोय. तर तुम्ही ऑल इन वन या म्हणजे टॉनिक आहे, याला माहिती दिल्याबद्दल मी तुमचा पूर्णपणे आभारी आहे.